हक्काचं आणि स्वस्तात घर मिळवण्यासाठी मुंबईकरांच्या हिताचंच धोरण केलं जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। या धोरणाचा टप्पा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है असं सांगायलाही ते विसरले नाहीत। येत्या काही काळात मुंबईसह राज्यातील महत्त्वपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नवं धोरण जाहीर करण्यात आलं। महाराष्ट्राचं सरकार जे निर्णय करेल ते मुंबईकरांच्या हिताचेच निर्णय या ठिकाणी होतील। कुठल्या व्यक्तीच्या हिताचे निर्णय या ठिकाणी निश्चितपणे होणार नाही। जे काही आपल्या गृहनिर्माण धोरणाचा एक भाग आपण केलेला आहे, हे तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। लालबाग परळ म्हटल्यानंतर परळमध्ये कसं जायचं, मग ते अपर वर्ली, अपर वर्ली काय, हे जे विकासक आहेत त्यांना ही जमीन मिळाल्यानंतर त्यांना असं वाटतं की सब भूमी गोपाल की आपण इकडे काही करू शकतो, नामकरण त्यांना करता येणार नाही। जे मुंबईचं नाव आहे ते मुंबईच्या तिथल्या विभागाचं नाव तसंच ठेवावं लागेल आणि ते जर बदललं तर तमाम शिवसेनेच्या बोर्डाला काळं बस। या नवीन इमारती होताना मलनिसरण ज्या असतात त्याच्या त्या वाहिन्या, देवेंद्रजी अनेक ठिकाणी दुर्दैवाने ही परिस्थिती अशी आहे की त्याला पाण्याच्या लाईन जॉईन झालेल्या आहेत आणि मग ह्यातलं पाणी त्याच्यात, त्यातलं पाणी ह्याच्यात, हे सगळं झाल्यानंतर जो माझा मुंबईकर आहे त्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो। गृहनिर्माण धोरणाचं श्रेय एकट्या भाजपनं लाटू नये म्हणून शिवसेनेनं घाटकोपरमध्ये चक्क गुजराती भाषेतून बॅनर थडकावलेत। गुजराती भाषेतून बॅनर लावून शिवसेनेनं गुजराती मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। घाटकोपर हा भाजपचा गड मानला जातो, तिथले गुजराती मतदार ही भाजपची हक्काची वोट बँक मानली जाते। मात्र पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपच्या गडाला खिंडार पाडण्याची रणनीती आखल्याचं कळतंय। कदाचित म्हणूनच करून दाखवलं अशी मराठीतून बॅनरबाजी करणाऱ्या शिवसेनेनं यंदा गुजरातीतून बॅनर झळकावले। गुजरातीमध्ये बॅनर लावल्यामुळे भुवया उंचावल्या असतील तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निकालानंतर सुद्धा त्यांच्या भुवया उंचावल्याच जाणार आहेत। अशा प्रकारे शिवसेनेची तयारी आहे पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली। आणि गुजरातीमधले बॅनरच्या बाबतीत जर म्हणाल तर शिवसेनेमध्ये कधीच हा भेदभाव झालेला नाही की कुठल्या भाषेचे शिवसैनिक, कुठल्या धर्माचे शिवसैनिक। बाळासाहेबांपासून तर आजपर्यंत शिवसेनेची हीच भूमिका आहे की जे देशद्रोही आहेत ते शिवसेनेचे दुश्मन आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री के साथ संवाद लिट्टी चोखा के साथ या कार्यक्रमाला हजेरी लावली। गोरेगावमध्ये उत्तर भारतीयांचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेरोशायरी करत जे कोणी मुंबई आणि महाराष्ट्रात येतात त्यांना आम्ही सांभाळून घेतो असं म्हटलंय। आप हमको कहां देखते हैं? तो मैंने उनको जवाब दिया, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो तुम हो। तो ये जो उत्तर भारतीयों के साथ हमारी आशिकी है ये आज की नहीं पुरानी है। 40 वर्ष खानदेशात पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड कष्ट केले, मात्र नवखे आले आणि त्यांना संधी मिळाली अशा शब्दात खडसेंनी आज आपली नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली। आपल्या विरोधात कुठलाही पुरावा नसताना आपल्याला मंत्रिपद गमवावं लागल्याचं शल्य हे खडसेंनी बोलून दाखवलं। काल मुक्ताईनगरात खडसेंच्या वाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं। यावेळी जिल्ह्यातून आणि राज्यभरातून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीमुळे भाजपमधील दुसऱ्या गटाचा प्रभाव पुन्हा एकदा पाहायला मिळाला। या ठिकाणी असं तर कोणतंही कारण नाही लाथाबोला काढण्याचं। एक कोणीचा हात धरला का आतापर्यंत नाही ना? काही कोणाचा डाका घातला, काही कोणाचा फोन केला, मग काढलं पाहिजे ना। म्हणजे ज्या ठिकाणी एखादा क्रिकेटर जो आहे वर्षानुवर्ष क्रिकेटची मेहनत करतो, कॅप्टनशिप पर्यंत येऊन पोहोचतो आणि त्या ठिकाणी त्याच्या मेहनतीनं तो चालतो आणि एखादा नवखा कालचा आलेला तो आपल्याला, मला चिंता नाही आहे कोण मंत्री बनायचं का नाही, मला काय घेणं देणं नाही। तब्बल 4.5 वर्षानंतर माजी मंत्री सुरेश जैन तुरुंगातून बाहेर आलेत।
काल सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. 2012 सालापासून सुरेश जैन हे घरकुल घोटाळा प्रकरणी तुरुंगात होते. 123 कोटींच्या घरकुल योजनेत 29 कोटींचा अपहार केल्याचा आरोप सुरेश जैन यांच्यावर आहे. ठेकेदारांना झुकतं माप, कामात अनियमितता अशा आरोपांखाली त्यांच्या विरोधात 2006 साली तक्रार दिली गेली. त्या दरम्यान त्यांनी अनेकदा जामिनासाठी अर्ज केला, मात्र सुप्रीम कोर्टानं दार ठोठावल्यानंतर त्यांना अखेर जामीन देण्यात आला. शिवसैनिकांकरता दिवाळी असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे आजच्या आनंदाचं आम्ही वर्णनच करू शकत नाही. हा जीवनातला सगळ्यात मोठा क्षण आहे आणि मला तरी वाटतं की उद्यापासनं येणारी सकाळ ही जळगाव जिल्ह्याकरता परिवर्तनाची सकाळ असेल असं या ठिकाणी सांगावं वाटतं. अहमदनगरमध्ये गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून राजू पाटोळे या दुकानदाराला आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आली आहे. एवढंच नाही तर महानगर दरम्यान या सगळ्या मारहाणीनंतर हे दाम्पत्य उपचारासाठी रुग्णालयात गेल्यावर तिथेही त्यांना मारहाण करण्यात आली. ही मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून जमाव बेदम मारहाण करताना दिसतोय. या मारहाणीमुळे रुग्णालयात भीतीचं वातावरण पसरलं होतं. तर भर दिवसा रुग्णालयात घडलेल्या या घटनेनं रुग्णालयाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. तसंच गणेश मंडळांची मुजोरीही पुन्हा एकदा समोर आली आहे. अंधेरी MIDCतल्या धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये डबल सुसाईडचं प्रकरण समोर आलंय. लिव्हिनमध्ये राहणाऱ्या स्वाती गोहिल आणि विवेक गुप्ता या दोघांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. शेजाऱ्यांना वास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी फ्लॅट उघडून मृतदेह ताब्यात घेतले. 3 ते 4 दिवसांआधी त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या दोघांचं लिव्हिनमध्ये राहणं त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. लग्नास परवानगी मिळत नसल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे, ज्यावरून प्रेमभंगातून आत्महत्या झाल्याचा अंदाज आहे. मयत तरुणी ही वॉकहार्ट रुग्णालयात जॉबला होती. पोलीस या प्रकरणी कसून तपास करत आहेत. 10-10:30 वाजता माहिती मिळाली पडोशनकडून की तिथं वास वगैरे येतो आहे. त्याप्रमाणे आमचे ड्युटी ऑफिसर घाटगे यांनी आम्ही जाऊन शहानिशा केली. तर वास येत होता म्हणून दरवाजा आम्ही उघडून आतमध्ये बघितला असता 2 डेड बॉड्या आम्हाला मिळून आल्या. तर केलेल्या चौकशीमध्ये प्रेम प्रकरणात त्यांचा विनयभंग हे प्रेमभंग झाल्यामुळं त्यांनी आत्महत्या केली असावी असं दिसून येतं. शिक्षक दिवस 2 दिवसांवर आलेला असताना वसईत एका शिक्षिकेनं 10 वर्षाच्या मुलाला चक्क गरम चाकून चटका दिलाय. या शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तिला पोलिसांनी अटक केली आहे. विरारमधील गोपचरपाडा परिसरातल्या खासगी शाळेत श्वेता सिंग या शिक्षिका आहेत आणि या शिक्षिकेनं आपल्या घरी शिकवणी घेत असताना 10 वर्षाच्या संतोष सिंग या मुलाच्या उजव्या हातावर गरम चाकूचे चटके दिलेत. फक्त आपलं ऐकत नाही, मस्ती करतो या क्षुल्लक कारणावरून या शिक्षिकेनं हे कृत्य केलंय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून शिक्षिकेला अटक केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या टेम्पोनं 7 ते 8 वाहनांना धडक दिली. यामध्ये 6 4 व्हीलर, 2 रिक्षा आणि इतर गाड्यांचा समावेश आहे. कोथरूडमध्ये ही घटना घडली आहे. ब्रेकफेल झाल्याने हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या अपघातात 2 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलंय. दरम्यान कोथरूड पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉक्टर वीरेंद्रसिंग तावडेला ATSनं येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलंय. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी ATSनं तावडेला ताब्यात घेतलंय. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात आणलं गेलं होतं आणि दाभोलकर हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडेला CBIनं 10 जूनला नवी मुंबईतून अटक केली होती. CBI कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती. तावडेच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या निशाण्यावर असलेल्या ओला उबेर कंपन्यांचं सरकारनं कौतुक केलंय. ओला उबेरकडून प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा मिळते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार नसल्याचं सरकारनं हायकोर्टाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. ॲप बेस्ड टॅक्सी सेवा मिळणाऱ्या स्वस्त सेवेमुळे प्रवाशांनी काळी पिवळी रिक्षा आणि टॅक्सीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे तत्सम टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी ओला उबेर विरोधात संपही पुकारला. तसंच हायकोर्टात याचिकाही दाखल केली. त्या याचिकेच्या सुनावणीच्या दरम्यान सरकारनं ओला उबेर कंपन्यांच्या संदर्भात सकारात्मक मत नोंदवलं आहे.
बातमी गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांसाठीची आहे. रस्ता मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहतूकदारांना मुंबई पुणे महामार्गावर कोल्हापूरपर्यंत टोल फ्री पास देण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतल्या कळंबोली खारघर टोलनाका या ठिकाणी हे पास द्यायला सुरुवात झाली आहे. यासाठी वाहनधारकांचं आरसी बुक, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांची मागणी करण्यात येते आहे. कोकणातून परतणाऱ्या वाहनांना देखील टोल माफी केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. बांधकाम मंत्र्यांनी मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करत कोकणात जाऊन दाखवावं असं थेट आव्हान कोकणात जाणाऱ्या चाकरमानांनी दिलंय. मुंबई गोवा रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. अशा रस्त्यावरून जाताना कंबरडं मोडलं जातं अशी प्रतिक्रिया कोकणवासीय देत आहेत. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी ठाण्यातील प्रकल्प बांधितांवर कुठलीही जबरदस्ती करण्यात येणार नाही. तसंच शेतकऱ्यांना मोबदला म्हणून विकसित जमीन देण्यात येईल अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा 85 किलोमीटरचा पट्टा ठाण्यातून जाणार आहे. या महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांनी जिरायत जमीन संपादित करण्यात येणार आहे त्यांना दरवर्षी प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची भरपाई देण्यात येईल. तर बागायत जमीनदारांसाठी हीच रक्कम 1 लाख इतकी असेल. प्रकल्प बाधितांना सलग 10 वर्ष भरपाईची रक्कम मिळेल, ज्यात प्रत्येक वर्षी 10% वाढ करण्यात येईल. ठाणे कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांना निलंबित करण्यात आलंय. ठाणे जेलमधील एका सहकारी महिलेनं हिरालाल जाधव यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. इतकंच नाही तर 2012 मध्ये काही सहकारी महिलांनी हिरालाल जाधव यांच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या. त्यावेळी चौकशीनंतर जाधव यांना क्लीन चिट मिळाली होती. मात्र मोबाईल फोनच्या क्लिप्स आणि इतर पुराव्यांसह संबंधित महिलेनं तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जाधव यांना तात्काळ निलंबित केलं.